नमस्कार. एल्गार न्यूजच्या आपली माणसं या मुलाखतींवर आधारित असणाऱ्या चर्चासत्रामध्ये मी भास्कर पाटील तुमचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा जोरदार प्रचाराचा धडाका सुरू आहे आणि आज आपल्यासोबत आहेत भाजपचे अधिकृत उमेदवार माननीय विनोद वसंतजी गायकवाड यांची आपण आज त्यांच्या कार्याबाबत त्यांच्याच तोंडून त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. नमस्कार वसंतजी. नमस्कार विनोद सर. आमच्या एल्गार न्यूजच्या आपली माणसं या मुलाखतींवर आधारित असणाऱ्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुम्ही आता तुमचं चिन्ह या ठिकाणी दिसतच आहे, तरी आमच्या लोकांना सांगा की तुम्ही कोणत्या पक्षाकडून उभे आहात आणि तुमची राजकीय पार्श्वभूमी काय. नमस्कार. मी विनोद वसंत गायकवाड. भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी मिळालेले पंचायत समिती गण आरग लक्ष्मवाडी या ठिकाणी उभारलेलं आहे. मला सांगा सर, तुमची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय, किंवा मग तुमच्या घराण्यामध्ये आतापर्यंत कोणी राजकारणामध्ये होतं का, किंवा तुम्ही याच्या अगोदर कधी राजकारणाविषयी म्हणजे काम काय केले का? राजकारणाची पार्श्वभूमी म्हणला तर आमचे आजोबा दादासाहेब गायकवाड हे पंचायत समिती मिरज या ठिकाणी सभापती भूषवलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथं काम करत आहे. म्हणजे तुमचे आजोबा राजकीयमध्ये कार्यरत होते, पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच तुम्ही मला वाटतं राजकारणामध्ये उतरलेले आहात. मला सांगा, राजकारण सोडून तुमचा इतर व्यवसाय किंवा नोकरी असं तुमचं काय आहे का? राजकारण सोडून म्हणलं तर शेती आणि माझा अर्थवर्कचा एक छोटासा कंपनी आहे, त्यात मी काम करतो. अच्छा, ठीक. मला सांगा, समजा निवडून आल्यानंतर तुमची राजकीय उद्दिष्ट याच्यानंतर काय असणार आहेत? निवडून आल्यानंतर राजकीय उद्दिष्ट एकच की प्रथमतः शेतकऱ्याची किंवा सर्वसामान्याची जनतेची जी काय कामं आहेत त्यांना मी पहिला प्राधान्य देणार. मला सांगा, आता विरोधी पक्षामध्ये जे काही तुमचे विरोधी उमेदवार असतील त्यांच्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता का, असं तुम्हाला वाटतं का? वेगळंच म्हणजे मला समाजकार्य काम करण्याचा मला खूप आनंद आहे आणि समाजासाठी माझं काम करणं हे माझं उद्दिष्ट आहे. मला सांगा, आता तुम्ही प्रचारासाठी फिरत आहातच, मतदारांचा म्हणजेच लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा काय? मतदारांचा प्रतिसाद सांगायचा झालं तर तुम्हाला आमदार सुरेशभाऊ खाडे कार्यसम्राट यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर कामे झालेली आहेत. त्या जोरावर, त्या विकासाच्या जोरावर आम्ही आज मतदारापर्यंत पोहोचतोय आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटतोय. म्हणजे सुरेशभाऊ खाडेंनी जी काय आजकाल कामं केली याच्या अगोदरची, त्याच्या पार्श्वभूमीवरती तुमचा एका ठिकाणी प्रचाराचा बेस हा सुरू आहे. सर मला सांगा, आता सध्या चालू आणि राजकीय ज्या काही सामाजिक अडचणी आहेत काय आहेत आणि त्याच्यावर तुम्ही तोडगा काय काढू शकाल? चालू अडचण म्हटलं तर एक रस्ते, जे पानंद रस्त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, जे आता आम्ही मतदारसंघात फिरतोय पंचायत समिती गणमध्ये, तर या ठिकाणी पानंद रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम मी कायमस्वरूपी मिटवण्याचा प्रयत्न करेन. अच्छा, म्हणजे पानंद रस्त्याची जी काही रखडलेली कामं आहेत ती तुम्हाला पूर्णत्वाला या ठिकाणी न्यायची आहेत. सर मला असं सांगा की याच्या व्यतिरिक्त मागल्या 5 वर्षामध्ये जे काही याच्या अगोदरचे जे काही पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदेचे जे काही सदस्य असतील त्यांच्याकडून अशी कुठली कामं रखडलेली आहेत असं तुमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करायची आहेत, अशी कोणती कामं आहेत? त्या संदर्भात बोलायचं झालं तर कामं ही संपत नाहीत. जनतेची काम हे राहणारच आणि जे काही इथून पुढं जे होतील, जे त्यांच्या माध्यमातून पण कामं झालेले आहेत त्या जोरावर असून दे, माजी जिल्हा परिषद सदस्य कोरबो मॅडम असतील, यांच्या नेतृत्वाखाली जी कामं झालेत त्या कामाचे आता जे शेतकऱ्यांची असेल, सर्वसामान्य जनतेची काही कामं असतील, ती जी काय राहिलेत त्या कामांना मी पूर्णपणे वेळ देईन.
छान. यानंतर मला असं विचारायचं आहे की आता सध्या समाजामध्ये ऐरणीवर असणारे म्हणजे एक प्रश्न म्हणजे स्त्री सुरक्षा किंवा युवकांच्यासाठी रोजगार आणि शिवाय शेतकऱ्यांच्या हमी भावाचे प्रश्न, असे बरेचसे प्रश्न आता सध्या समाजामध्ये रखडलेले आहेत किंवा ऐरणीवरती आहेत. सर, मला असं सांगा की तुमच्या डोक्यामध्ये असा कुठला सामाजिक विकासाचा एखादा मोठा उपक्रम तुमच्या डोक्यात आहे का की जो केल्यानंतर जो संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जो चर्चेचा विषय बनेल असा कोणता विचार तुमच्या डोक्यामध्ये आहे का? तुम्हाला खरं सांगायचं झालं तर आज पंचायत समिती जे सदस्य असतात त्यांच्या नेतृत्वाखाली कोणती कामं जनतेसाठी चांगल्या प्रमाणे करता येतील जे आज सगळ्यात या ठिकाणी झालेले नाहीत त्या कामाकडे मी पूर्णपणे लक्ष देईन. ठीक आहे. म्हणजे जी काय कामं आजपर्यंत झालेली नाही आहेत त्यांच्याकडे तुम्ही जातीनं स्वतः लक्ष देऊन ती तुम्हाला पूर्ण करायची अशी तुमची एका ठिकाणी प्रबळ इच्छा आहे. यानंतर एक थोडासा गमतीचा प्रश्न मला विचारावा असं वाटतो. काय होतं बऱ्याच वेळा की एखादा नेता या ठिकाणी निवडून येतो आणि अल्पावधीच तो कोट्याधीश झालेला असतो. त्यामुळे मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की राजकारण या विषयाकडे बघत असताना बरेच लोक, काही लोक व्यवसाय म्हणून बघतात तर काही लोक जनसेवा म्हणून बघतात. तुम्ही राजकारणाकडे कोणत्या नजरेनं बघताय? माझा राजकारणाकडे बघण्याचा एकच दृष्टिकोन आहे की समाजाचं आणि सर्वसामान्याचं काम झालं पाहिजे. मला यातनं 1 रुपयाची अपेक्षा नाही आहे आणि मी कोणत्याही कामात म्हणजे आपलं पदरचं पैसे जाऊन द्यात परंतु हे काम झालं पाहिजे ह्या उद्दिष्टाचा मी माणूस आहे. आज तुम्हाला सांगायचं झालं तर खंडोबा रस्ता हा म्हणून एक अडचणीत रस्ता होता, शेतकऱ्यांना अडचण केली. आम्ही त्या ठिकाणी स्वतः लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करून आज तो मार्गी लावलेला विषय. छान. म्हणजे राजकारण या विषयाकडं तुम्ही व्यवसाय न बघता जनसेवा या नजरेने तुम्ही बघत आहात आणि तुम्हाला त्यांची कामं ही तुम्हाला पूर्णत्वास न्यायची आहेत. आता या निवडणुकीमध्ये मतदारांना तुम्ही नेमकं काय आव्हान कराल किंवा त्यांनी चोखंदळपणानं त्यांनी कोणत्या विचारानं मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? मतदारांना मला एकच आव्हान करायचं आहे की देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्येही भाजपचं सरकार आहे आणि आपले मिरज विधानसभेचे आमदार माननीय कार्यसम्राट डॉक्टर सुरेशभाऊ खाडे हेही आपल्या इथं कार्यसम्राट म्हणून आपण त्यांना ओळखलं जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना या ठिकाणी पंचायत समिती असून दे, जिल्हा परिषद असून दे, याही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून निवडून द्यावं व जास्तीत जास्त मताधिक्यांना निवडून द्यावं ही माझी जनतेला आव्हान आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुमची उद्दिष्ट आणि तुमची धोरणं अतिशय उत्तम आहेत. युवकांच्या विषयी, शेतकऱ्यांविषयी जे काय रखडलेली कामं आहेत ती सुद्धा करण्याचा तुमचा अजेंडा आहे तो खूप चांगला आहे. यानंतर मला असं विचारायचं आहे की आपल्या आसपासच्या आपल्या गावामध्ये असतील, आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये असेल की शेतकऱ्यांची अशी कुठली समस्या आहे का किंवा अशी कुठली अडचण आहे का की जी शेतकऱ्यांना त्रासदायक बनते आहे, त्यांच्या म्हणजे उरावर बसल्यासारखी असं त्यांना टेन्शन देत आहे, अशी कुठली गोष्ट आहे का शेतकऱ्यांच्यासाठीची की ज्याची तुम्हाला निराकरण करायचे किंवा जी गोष्ट तुम्हाला संपवायची आहे? आरग पंचायत गणमधील शेतकऱ्यांना मला शेतकऱ्यांचा एकही प्रश्न मला मार्गी लावायचा आहे की जे उरावर बसले, म्हैसाळ योजनेची जी पाणीपट्टी जी 7/12वर चढलेली आहे तो विषय मला आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तो विषय मला मार्गी लावायचा आहे आणि तो विषय मी मार्गी लावेन. छानच. म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी त्रासदायक होत असलेली आणि ही पाणीपट्टी जी 7/12वर चढलेली आहे ही संपुष्टात आणून त्यांचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत असा तुमचा या ठिकाणी अजेंडा आहे. खूपच सुंदर सर. तुमचे शेतकऱ्यांसाठी सुद्धा तुमची खूप तळमळ आहे आणि तुम्ही अतिशय एक चाणाक्ष असे तुम्ही नेते नक्कीच आहात असं मला वाटतं आणि या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निश्चितच यश मिळेल आणि तुमचा वेळ, तुम्ही अनमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.